शैक्षणिक योजना बंद करणाऱ्या कामगार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. सोमवारी महासंघ जाळणार पुतळा. सोलापूर. इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता 1ली ते 9वी, डिप्लोमा, डिग्रीसाठी मिळणारे शिष्यवृत्ती, शैक्षणिक लाभ राज्य सरकारने दिनांक 13 जुलै 2026 पासून इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता 1 ते 9वी, डिप्लोमा, डिग्री साठी मिळणारे शिष्यवृत्ती, शैक्षणिक लाभ राज्य सरकारने दिनांक 13 जुलै 2026 पासून बंद करून लाखो कामगारांवर अन्याय करणाऱ्या कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पूनम गेट येथे कामगार मंत्र्यांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याची माहिती महासंघाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या आंदोलनात कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ बोराडे, कॉम्रेड एजाज शेख यांनी केले आहे. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर हे राज्याच्या कामगारांकडे लक्ष देत नाहीत. कल्याणकारी योजना सरकारने कागदावर राबवलेले आहेत. शासन निर्णय, शासन परिपत्र पारित केलेले आहेत, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि या राज्यातल्या उद्योगपतींना वेळ देतात. कामगार विभाग त्यांच्याकडे असून पूर्ण वेळ कामगारांच्या कल्याणासाठी देत नाही. हायकोर्टाचं उल्लंघन करतात, सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन करतात. कामगार संघटनांच्या संदर्भात काढलेला मदतनीसचा GR त्याची अंमलबजावणी करत नाही. असे निष्क्रिय राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची फडणवीसच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. अशा प्रकारे आज या ठिकाणी कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही ठराव पारित केलेला आहे आणि या कामगार मंत्र्याच्या पुतळ्याला आग लावून दहन करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आज 2017 साली उद्योग ऊर्जा कामगार विभागाने म्हणजे फुंडकरांच्या खात्याने जो शासन परिपत्र काढलेला आहे, तो शासन परिपत्र म्हणजे नोंदणीकृत कामगार संघटनांना बांधकाम कामगारांच्या लाभाचे सर्व कामकाज सोबत विश्वासात घेऊन करण्याचा आदेश असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. या संदर्भात राज्याच्या कामगार मंत्र्यांना 3 वेळा आम्ही महासंघाच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे. सोलापूरच्या लोकप्रिय जिल्हाधिकाऱ्यांनी 2 वेळा पत्र पाठवलेलं आहे, परंतु या झोपी गेलेल्या कामगार मंत्र्याला जाग येत नाही. म्हणून या बेशरम निष्क्रिय कामगार मंत्र्याची राज्य मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर राज्याचे कामगार आयुक्त हे झोपी गेलेले आहेत. हे मूठभर भांडवलदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी त्यांना या राज्याच्या कामगार आयुक्त पदावर बसवलेला आहे. या बेशरम कामगार आयुक्त कुठलेही शासन आदेश, कोर्टाचे निर्णय पाळत नाही. त्याची हकालपट्टी या ठिकाणी करून त्यांना सेवेतून सेवा समाप्त करण्यात यावी. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे. सोलापूरमध्ये कुठलेही आदेश, शासन आदेश, मंडळाचे आदेश नसताना 6 महिन्यापासून सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडनं कामकाज बंद ठेवण्यात आलेले आहे. हे 6 महिन्याचा वेतन त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा. बेकायदेशीर घेण्यात आलेला हा वेतन आहे. आज 3 कोटी रुपयाचा जो कामगारांच्या नावाने रकमा उचलून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी खाल्लेले आहेत, तो 3 कोटीचा भ्रष्टाचार नसून 18 कोटीचा भ्रष्टाचार आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर ग्रामीण भागात उदाहरण बार्शी पासून करमाळा, माळशिरस पासून अशा अनेक तालुक्यात 10 कोटी रुपयाच्या आसपास मालदार शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना हाताशी धरून 10 बोगस कामगारांची नोंदणी करून त्या ठिकाणी 10 कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत.
त्याची चौकशी कलेक्टरनी करण्यासाठी कामगार आयुक्ताला आदेश दिले, त्यांनी केलेलं नाही. अखेर त्यांनी 2 पत्र कलेक्टर साहेबांनी शासनाकडे पाठवलेलं आहे. हे प्रखंड देखील कामगार मंत्र्याकडे प्रलंबित आहेत. या बेशरम कामगार मंत्र्याची हकालपट्टीसाठी आम्ही त्यांचा पुतळा सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी जाळणार आहोत आणि त्यांचा निषेध करणार आहोत. जोपर्यंत त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आमचा विरोध राहील. त्याचबरोबर राज्याच्या कामगार मंत्र्यांच्या तोंडी आदेशाने मंडळाचे सचिव कुंभार यांनी 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्कॉलरशिपचा आर्थिक फायदा बंद केलेला आहे. हे बेकायदेशीर असून ते त्वरित चालू करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर हा पैसा कामगारांचा असून शेष करातून जमा झालेला आहे. हे विवेक कुंभार जे मंडळाचे सचिव आहेत आणि राज्याचे कामगार मंत्री यांच्या बापाचा पैसा नाही, हा कामगारांचा पैसा आहे, कष्टकऱ्यांचा पैसा आहे. ते बंद करण्याचा थांबवण्याचा तुम्हाला कुठलाही कायदेशीर अधिकार नाही.